सदाशिवसमारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्परां। श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं। शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभा वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। समस्तजनकल्याणे निरतं करुणामयं नमामि चिन्मयं देवं सद्गुरुं ब्रह्मविद्वरम्। वेदांत सारमध्ये एक मंगलाचरणाचा सुद्धा श्लोक आहे, तो सुद्धा आपण वाचू. मी रोज म्हणीन, तुम्हाला पाठवून देईन नंतर, पण हा सुद्धा म्हटला पाहिजे मंगलाचरणाचा श्लोक. अखंडं सच्चिदानंदं अवाङ्मनसगोचरम् आत्मानमखिलाधारम् आश्रये भीष्टसिद्धये अर्थतोऽप्यद्वयानन्दान् अतीतद्वैतभानतः गुरूनाराध्य वेदान्त सारं वक्षे यथामती. काल आपण प्राणमय कोशाचं सविस्तर वर्णन पाहिलं आणि त्याच्यामध्ये आपण बघितलं की प्राणमय कोशामध्ये पंचप्राण, आणखीन कर्मेंद्रिय आहे, आणखीन उपप्राण सुद्धा कुठे कुठे सांगितलेले आहे. तर एकूण 10 प्राण होतात. एकूण 10 प्राण आहे, 5 मुख्य प्राण आणि 5 उपप्राण. आता इथे पुढे म्हणतात या ओवीमध्ये 106 क्रमांक जी आहे ओवी, त्याच्यामध्ये परत विज्ञानमय, मनोमय याबद्दल एक एक मुद्दा, एक एक पॉइंट दिलेला आहे. पहा, आपण आधी वाचू, मग त्याचा अर्थ बघू. विज्ञानमय ज्ञानयुक्त कोश आहे कर्तृरूप, मनोमय करणरूप इच्छा शक्तियुक्त. विज्ञानमय ज्ञानयुक्त कोश आहे कर्तृरूप, मनोमय करणरूप इच्छा शक्तियुक्त. इथे सांगितलंय की विज्ञानमय कोश जे आपण आधी बघितलेलं आहे, त्याच्यामध्ये ज्ञान आहे, बुद्धी आहे, विवेक आहे. आणखीन एक नवीन इथे त्याचं लक्षण सांगितलंय, आणि ते म्हणजे विज्ञानमय कोश कर्तृरूप आहे. कर्तृरूप म्हणजे कर्ता. या विज्ञानमय कोशामध्ये कर्ताभाव म्हणजे मी करणार आहे अशी जी वृत्ती आहे, अशी ही जी भावना आहे, ही कुठे आहे? त्यामुळे विज्ञानमय कोशामध्ये. सगळ्यांना आपल्याला अनुभव आहे की आपली एक ओळख आहे. मी काय आहे? शिक्षक आहे, वकील आहे, इंजिनियर आहे. मी करणार आहे. जर मी शिक्षक आहे तर मी शिकवणार आहे. डॉक्टर आहे तर मी लोकांना तपासणार आहे. म्हणजे काय? मी कर्ता आहे, काही ना काही करतो. तर हा जो कर्ता भाव आहे सगळ्यांच्या डोक्यात, बुद्धीमध्ये फिक्स आहे, निश्चय आहे. सगळ्यांना जाणीव आहे कोण.
डॉक्टर आहे, जो शिक्षक आहे, जो वकील आहे, बिझनेसमॅन आहे, त्याच्यामध्ये कर्ता भाव आहे. त्याला माहीत आहे, की माझं कर्तव्य काय आहे? जसं आपलं कर्तृत्व आहे, तसं कर्तव्य आहे. दोघांचा संबंध आहे. तर आता हे कुठे आहे? तर म्हणे विज्ञानमय कोशामध्ये. आणखीन बुद्धीमध्ये याबद्दल काही संशय नाहीये, काही प्रश्न नाहीये. सकाळी उठून आपण एकदम म्हणजे आपण असं काही विचार करत नाही, की मी कोण आहे? हा मी गायक आहे, की कवी आहे, की मी कलाकार आहे, की शिक्षक आहे? जी जाणीव आहे आपल्याबद्दल ती एकदम निश्चित आहे. तर कर्ताभाव याला म्हणतात. तर विज्ञानमय कोशामध्ये हा भाव आहे किंवा ही वृत्ती आहे. त्याचप्रमाणे मनोमय कोशाचं काय लक्षण आहे? तर म्हणे मनोमय कोश करणरूप आहे. करण म्हणजे साधन. करण म्हणजे उपकरण. आणखीन विज्ञानमयामध्ये ज्ञान आहे, निश्चय आहे, विवेक आहे, निर्णय घेण्याची क्षमता आहे आणि तो कर्ता आहे. मनोमय कोशामध्ये इच्छा आहे. म्हणून पुढे काय लिहिलंय? करणरूप आहे आणि इच्छाशक्ती युक्त आहे. विज्ञानमय कर्तारूप आहे आणि ज्ञानयुक्त आहे. पहा फरक पहा. मनोमय कोशामध्ये इच्छा आहे. आणखीन एक साधन आहे. हे पहा आपण आपल्या मनामध्ये इच्छा येतात. विविध इच्छा येत राहतात. पण जी इच्छा येतील लगेच आपण त्या इच्छेनुसार वर्तन करत नाही किंवा कर्म करत नाही. ती जी इच्छा आहे, तिची तपासणी बुद्धी करते. आपण विचार करतो, की ही इच्छा जर मी पूर्ण केली तर काय त्याचा परिणाम होईल? हे पहा मनामध्ये तर एकानंतर एक, एकानंतर एक इच्छा येत राहतात. पण मन काय करतो? मन बुद्धीला देतो, की कोणची इच्छा पूर्ण करायची. बुद्धी निर्णय घेते, की ही इच्छा पूर्ण करायची, ही इच्छा पूर्ण नाही करायची. जसं आपण फोनमध्ये वेगवेगळे कॉल्स येतात. तर काही कॉल आपण एक्सेप्ट करतो, काही रिजेक्ट करतो. ज्याच्यामध्ये लाभ आहेत हां, आपलं आवडीचं आहे, ज्यांनी आपल्याला काही फायदा होणार आहे, त्या कॉलला घेतो. बाकी रिजेक्ट करतो. तर इथे म्हटलेलं आहे, की इच्छा आणखीन विज्ञान, मन आणखीन बुद्धी दोघांचं स्वरूप वेगळं आहे. मन जणू काही अनेक प्रपोजल देतो, प्रस्ताव देतो. इथे जायचंय, तिथे जायचंय, हे पाहायचंय, ते करायचंय. पण त्याच्यावर म्हणजे पास कोण करतं त्याला? परवानगी कोण देतं? बुद्धी. बुद्धीमध्ये एकदा निर्णय झाला, की मग मन इंद्रियांच्या द्वारे विषयाकडे जातं आणि मग उपभोग करतं. तसं मन आणखीन बुद्धी एक करणरूप आहे, एक साधन आहे. मन साधन आहे आणि विज्ञानमय कोश किंवा बुद्धी तो कर्ता आहे. तो बॉस आहे. तो साहेब आहे. मन त्याचं जणू काही असिस्टंट आहे. असिस्टंट अनेक प्रस्ताव समोर देतो. पण जे साहेब आहे ते सगळे प्रस्ताव स्वीकार करतात. आता पहा, जर विज्ञानमय कोश फार मजबूत असेल, स्ट्राँग असेल, तर तो काही रिजेक्ट करेल, म्हणजे मानणार नाही, अस्वीकार करेल. पण जर बुद्धी आपली कमकुवत असेल, दुर्बळ असेल, कमजोर असेल, तर मन जे काही सांगेल, बुद्धी त्याचं समर्थन करेल. आणि मग काय होईल? मनाला जसं वाटेल तसं आपण मग वर्तन करू. म्हणून मनावर बुद्धीचा ताबा पाहिजे.
मनावर म्हणजे शासन करण्याची सामर्थ्य बुद्धीमध्ये आहे. ती वाढवली पाहिजे. जे मनामध्ये येईल ते जर आपण करत राहिलो, मनामध्ये तर पहा विवेक नाहीये. काय खरं आहे, काय खोटं आहे, काय चांगलं आहे, काय वाईट आहे. मन तर कुठेही आसक्त होतं. जिथे त्याला सुख थोडंसं सुद्धा मिळतं, सु सुखाची हिंट सुद्धा मिळते, तिथे तो धावतो. पण हे बुद्धीची ही आता जबाबदारी आहे, की कुठे जायचं, कुठे नाही जायचं. तर याप्रमाणे एक इच्छाशक्ती आहे एकामध्ये, एकामध्ये ज्ञानशक्ती. आता पहा, इच्छाशक्तीचा एक अर्थ असा आहे, की इच्छेमध्ये सुद्धा शक्ती आहे. इच्छा सुद्धा एका पॉवर प्रमाणे, शक्तीप्रमाणे काम करते. म्हणून इंग्रजीमध्ये शब्दच आहे विल पॉवर. जर इच्छाशक्ती असेल, तर आपण कोणचंही काम करू शकतो. जर इच्छेचा विषय चांगला असेल हां, तर निश्चितच ती इच्छा जर आपण पूर्ण केली, तर आपल्या जीवनामध्ये उन्नती, प्रगती, विकास हा सगळा होत असतो. तर संकल्प करण्याची एक शक्ती आहे. इच्छेमध्ये एक शक्ती आहे आणि ती इच्छाशक्ती मोठे-मोठे जे लोकं आहेत, किती त्यांच्या जीवनामध्ये समस्या येतात, पण विल पॉवर स्ट्राँग असल्यामुळे ते त्या जे काही कष्ट आहे, संकट आहे, त्यांना तोंड देऊन पुढे-पुढे जातात. म्हणून म्हटलेलं आहे इच्छाशक्ती आणि बुद्धी तर आहेच शक्ती, ज्ञानाची शक्ती तर आहेच. तर या तिन्ही कोशामध्ये शक्ती आहे. ज्ञानशक्ती, इच्छाशक्ती आणि प्राणमय कोशामध्ये आहे क्रियाशक्ती. अच्छा, आता हे जे मन आहे, मनामध्ये इच्छा तर आहे आणि मन काय साधन आहे, करण आहे. मन जणू काही एक वाहन आहे. हं. आता बुद्धीने निर्णय घेतला आहे, की मला जायचं आहे. हां, कुठे बाहेर जायचं आहे. तर जशी गाडी आहे, तर कार आहे, वाहन आहे. आता तो जो चालवणारा आहे, ड्रायव्हर आहे, तो जणू काही कर्ता आहे. तो कोण आहे? तो कोण आहे? विज्ञानमय कोश. आणि जी गाडी आहे, स्टिअरिंग आहे, ते करण आहे, साधन आहे, वाहन आहे. त्या कर्त्याला त्या वाहनाच्या द्वारे हं, म्हणजे तो जो कर्ता आहे वाहनाच्या द्वारे कुठे जाऊ शकतो. तर विज्ञानमय कोश जणू काही ड्रायव्हर आहे. स्टिअरिंग व इतर पूर्ण गाडीमधील जे अवयव सगळे आहेत, ते काय मन आहे, मनोमय कोश. आणखीन पहा आता पुढे आपण पाहू, त्याला म्हणतात प्राणमय कोश. प्राणमय कोश पेट्रोल प्रमाणे. हे पहा ड्रायव्हर पाहिजे, गाडी पाहिजे, आणखीन पेट्रोल सुद्धा पाहिजे. जर शक्ती नसेल, तर ती गाडी चालूच नाही शकणार. म्हणजे आता मी निर्णय केलेला आहे. ड्रायव्हरला माहीत आहे कुठे जायचंय, कसं जायचंय, गंतव्य काय आहे, रस्ता कसा आहे, सगळं माहीत आहे. अच्छा, आणखी जे करण आहे, गाडी, ती सुद्धा व्यवस्थित आहे. म्हणजे बुद्धी आणि मन एकदम बरोबर आहे. पण जर काही एनर्जीच नसेल, ऊर्जा नसेल आपल्या शरीरामध्ये, प्राणच नसेल, तर मग काय कार्य? म्हणून इथे पुढे म्हटलेलं आहे, प्राणमय कार्यरूप क्रिया आणि शक्तियुक्त ज्ञान, इच्छा, क्रिया मिश्रित सूक्ष्म शरीर. परत प्राणमय कार्यरूप क्रिया आणि शक्तियुक्त ज्ञान, इच्छा, क्रिया मिश्रित सूक्ष्म शरीर. तर विज्ञानमयाला म्हटलंय कर्तारूप, मनोमयाला म्हटलं करणरूप, आणखीन प्राणमयाला म्हटलंय कार्यरूप. हं. कार्य म्हणजे एक तर असतो परिणाम. आता प्राणामध्ये काय शक्ती आहे. आपण अन्न वगैरे जे खातो, त्यानीच प्राणशक्ती वाढते. ते कार्यरूप आहे. कार्यला असं म्हटलेलं आहे, प्रॉडक्ट आहे, परिणाम आहे.
आणखीन मुख्य या प्राणमय कोशाचा धर्म काय आहे? तर क्रिया. काल आपण पाहिलं प्राण, अपान, व्यान, उदान, समान सगळ्यामध्ये अन धातू आहे आणि त्याचा अर्थ आहे हालचाल करणे. तर प्राण हे सक्रिय आहे नेहमीच आणि शक्तियुक्त आहे. एनर्जी आहे, पॉवर आहे. जसं पेट्रोलमध्ये शक्ती आहे. आता पहा पेट्रोलमध्ये काही ज्ञान नाहीये. काल आपण पाहिलं प्राणमयमध्ये काही ज्ञान नाहीये. जो चालवणारा आहे, जो कर्ता आहे त्याच्यामध्ये ज्ञान आहे. आता पहा बुद्धी, मन आणखीन प्राण. आता जर आपल्या जीवनामध्ये काही चूक होत आहे, अपघात होत आहे, तर पेट्रोल त्याचं कारण नाही. याचं कारण कोण आहे? कर्ता. जो चालवत आहे त्या गाडीला, जर त्यांनी गाडी बरोबर चालवली नाही, तरच अपघात होतो. याचप्रमाणे आपल्या जीवनामध्ये प्राणमय प्राणमयचा काही दोष नाही. प्राणमयाला जो चालवणारा आहे, हां, जो संचालक आहे, बुद्धी, कर्ता, त्याच्यावर सगळं अवलंबून आहे. आणखीन दुसरं त्या मनाचा तो उपयोग कसा करत आहे. हे पहा कर्ण जे असतं ना इन्स्ट्रुमेंट, त्याची स्वतःची काही इच्छा नाही. आता गाडी कुठे जाईल आहे, तर ती स्वतः अ, ठरवू नाही शकत. परवा उदाहरण दिलं होतं, पेननी आपण लिहित आहोत, तर पेन कसं लिहील, काय लिहील, पेनामध्ये त्या त्या इन्स्ट्रुमेंटमध्ये, उपकरणामध्ये ते विवेक नाहीये, इच्छा नाही. आपण कसा उपयोग करू त्याच्यावर आहे. त्याचप्रमाणे मनाचा उपयोग करता आला पाहिजे, करता आला. विज्ञानमय कोश जो आहे त्याला. करणचा आपण यूज करू शकतो. म्हणतात ना यूज, अब्यूज, मिसयूज. करण एकच आहे. आपण त्यांचा उपयोग कसा करतो. जर गाडी आपल्याला चालवता येते, तर आपण लाँग ड्राईव्हवर जाऊ शकतो आणि कुठे-कुठे आनंद घेऊ शकतो. पण जर चालवता येत नसेल, अपघात, ॲक्सिडेंट. त्याचप्रमाणे मन नावाचं जे वाहन आपल्याला दिलेलं आहे, हां, ते कसं चालवायचं याची ट्रेनिंग घेतली पाहिजे. म्हणून म्हटलेलं आहे उपनिषदामध्ये, "मन एव मनुष्याणां कारणं बंध मोक्ष." जर मनाला आपण नीट समजलं आणि त्याचा नीट उपयोग केला, तर या मनाच्या द्वारेच आपण मोक्ष प्राप्त करू शकतो. मनसा एव इदं आप्तव्यम असं म्हणतात. मनाच्या द्वारेच. पण जर या मनोमय कोशाला आपण सांभाळलं नाही, तर म्हणे बंधनाचं कारण हेच आहे. तर मोक्षाचं साधन सुद्धा मन आणि बंधनाचं कारण सुद्धा मन. आता मन स्वतः तर काही काम करत नाही. कर्ता जो आहे, मनाचा नियामक, संचालक, त्यांनी त्याचा नीट उपयोग करून घेतला पाहिजे. तर याप्रमाणे मनोमय आणि विज्ञानमयमध्ये संबंध आहे. आता पहा एक-एक माणसामध्ये एक-एक कोशाचं प्राधान्य असतं. जे इंटलेक्चुअल तार्किक लोकं आहेत त्यांच्यामध्ये विज्ञानमय आहे. त्यांची जी पर्सनॅलिटी आहे, व्यक्तिमत्व आहे, त्याला म्हणू आपण इंटलेक्चुअल पर्सनॅलिटी, बौद्धिक व्यक्तिमत्व. ज्यांच्यामध्ये मनोमय कोशाचं जास्त प्राधान्य आहे. त्यांना आपण म्हणू भावनिक व्यक्तिमत्व किंवा इमोशनल पर्सनॅलिटी. आणि ज्यांच्यामध्ये प्राणमय कोशाचं प्राधान्य आहे, म्हणजे ते प्राणाला जास्त महत्त्व देतात. मन आणि बुद्धीला कमी महत्त्व देतात. तर असे जे लोक आहेत त्यांना आपण म्हणू शकतो एनर्जेटिक पर्सनॅलिटी. त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये ऊर्जा आहे, त्याचंच ते जास्त लक्ष ठेवतात. भावना किंवा विचार ते गौण आहे. तर समाजामध्ये असे हे वेगवेगळे लोक दिसतात. व्यक्तिमत्वामध्ये एकेका कोशाचं प्राधान्य. पण लक्षात ठेवा तिन्ही कोशांमध्ये शक्ती आहे. ज्ञानशक्ती, इच्छाशक्ती आणि क्रियाशक्ती. बुद्धीमध्ये
ज्ञानाची शक्ती आहे मनामध्ये इच्छाची शक्ती. म्हणून गीतेमध्ये म्हटलेलं आहे, "प्रजहाति यदा कामान् सर्वान् पार्थ मनोगतान्." कामना किंवा इच्छा या कुठे आहे? मनोगतान्, मनामध्ये आहे. आणखीन ऊर्जा कुठे आहे? तर म्हणे प्राणमध्ये. तर प्राण आता या तिघांना आपण जर एक केलं तर या तिघांचा एक गट बनेल, वन ग्रुप आणि त्याला आपण म्हणू सूक्ष्म शरीर. म्हणून पहा पुढे म्हटलेलं आहे, विज्ञानमय, मनोमय आणि प्राणमय कोश मिळूनी विज्ञानमय, मनोमय आणि प्राणमय कोश मिळूनी सूक्ष्म शरीर रचुनी एक झाले, एक झाले. विज्ञानमय, मनोमय आणि प्राणमय कोश मिळूनी सूक्ष्म शरीर रचुनी एक झाले. आता हे तिघांना जर आपण मिळ मिश्रित केलं, त्या जॉइन केलं, जोडलं, मिक्स केलं, तर एक त्याचं नाव होईल, त्याला आपण म्हणू सूक्ष्म शरीर. आधी आपण पाहिलेलं आहे, एक आहे कारण शरीर, दुसरं आहे सूक्ष्म शरीर आणि तिसरं आहे स्थूल शरीर. कोशाच्या भाषेमध्ये आपण म्हणू आनंदमय कोश आणि हे तिन्ही कोश मिळून सूक्ष्म शरीर आणि अन्नमय कोश जे आहे त्याला आपण म्हणू स्थूल शरीर. आता इथे म्हणतात, या सूक्ष्म शरीरामध्ये हे तिन्ही कोश झाले आणि या सूक्ष्म शरीरामध्ये आता काय झालं तर म्हणे हे हे जिवंत आहे. सूक्ष्म शरीर म्हणजे जिवंत आहे, त्याच्यामध्ये जीवन आहे. तर जीवन कुठून आलं? तर पुढे म्हणतात, सूक्ष्म शरीरामध्ये प्रतिबिंब चैतन्याचे पडिले, तैजस नाव झाले त्याचे आता. सूक्ष्म शरीरामध्ये प्रतिबिंब चैतन्याचे पडिले, तैजस नाव झाले त्याचे आता. आता या सूक्ष्म शरीरामध्ये चैतन्य प्रतिबिंबित झालं, कारण चैतन्य तिथेच प्रतिबिंबित होऊ शकतं जिथे सूक्ष्मता आहे. कारण चैतन्य अतिसूक्ष्म आहे. तर त्याचं प्रतिबिंब तिथेच पडेल, त्याच माध्यमामध्ये, त्याच मीडियममध्ये जे सूक्ष्म आहे. अगदी जे ग्रॉस आहे, स्थूल आहे, जड आहे, त्याच्यामध्ये चेतना प्रतिबिंबित होऊ शकत नाही. जसं सूर्याचं प्रतिबिंब तिथेच पडतं, जिथे काही पाणी आहे किंवा आरसा आहे. मातीमध्ये किंवा शेतामध्ये, दगडामध्ये प्रतिबिंबित होत. त्याचप्रमाणे इथे आहे. तर चैतन्याचं जणू काही संयोग झाला कोणाशी? सूक्ष्म शरीराशी. आणि जेव्हा सूक्ष्म शरीर आणि चैतन्य दोन्ही एक झाले, तर त्याचंच नाव झालं तैजस. आपण हे आधी पाहिलेलं आहे. चैतन्य अधिक सूक्ष्म शरीर बरोबर तैजस. शास्त्रीय भाषेमध्ये याला म्हणू सूक्ष्म शरीराभिमानी चैतन्यम तैजस इथे उच्यते. सूक्ष्म शरीराशी ज्याचं तादात्म्य झाले, कॉन्शियसनेस कंडिशन बाय सटल बॉडी सूक्ष्म, तर आता त्यात चैतन्याचं नाव झालं तैजस. म्हणजे आता त्या सूक्ष्म शरीरामध्ये एक जीवन आले आहे. सूक्ष्म शरीर ऍक्टिव्ह आहे, सजीव झालं. आता हे तर झालं व्यष्टी जीवनामध्ये. व्यष्टी म्हणजे जेवढे जीव आहे, सगळ्या जीवांमध्ये वेगवेगळं सूक्ष्म शरीर आहे आणि त्याच्यामध्ये चैतन्याचं प्रतिबिंब पडलं. तर आता अनेक तैजस झाले. तसे पाण्याचे अनेक थेंब आहेत, तर त्या प्रत्येक थेंबामध्ये एक वेगवेगळं प्रतिबिंब. त्याचप्रमाणे सगळ्यांचे सूक्ष्म शरीर वेगळे, विज्ञानमय, मनोमय, प्राणमय. आता विज्ञानमय, मनोमय जसं आहे त्याप्रमाणे त्या जीवाचा स्वभाव, प्रकृती, हां, त्याचं व्यक्तिमत्व. तर याप्रमाणे अनेक तैजस झाले. आता जसं व्यष्टी सूक्ष्म शरीर आहे, तसंच एक समष्टी सूक्ष्म शरीर आहे आणि त्या समष्टी सूक्ष्म शरीरामध्ये सुद्धा चैतन्याचं काय प्रतिबिंब पडलं. आता हा विषय सुद्धा आपण पाहिलेला आहे, पण आता परत इथे सांगतात,
थोड्या दुसऱ्या भाषेमध्ये, दुसऱ्या शब्दांमध्ये इथे म्हणतात, समष्टी शरीराच्या उपाधीत चैतन्य झाले प्रतिबिंबित, नाव झाले कल्पित हिरण्यगर्भ. समष्टी शरीराच्या उपाधीत चैतन्य झाले प्रतिबिंबित, नाव झाले कल्पित हिरण्यगर्भ. आता आपण आधी पाहिलेलं आहे, की जसा या पिंडामध्ये आहे तसंच ब्रह्मांडामध्ये आहे. तर जशी व्यष्टी बुद्धी आहे, व्यष्टी मन आहे, व्यष्टी प्राण आहे, त्याचप्रमाणे समष्टी बुद्धी, समष्टी मन आणि समष्टी प्राण. जर तिघांना आपण एक केलं तर त्याचं नाव होईल समष्टी सूक्ष्म शरीर. आणि ही समष्टी बुद्धी, समष्टी मन हे काय आहे? तर अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर भगवंताची जी बुद्धी आहे, त्याला आपण म्हणू समष्टी बुद्धी. भगवंताचं जे मन आहे ते समष्टी मन. भगवंताचं जे प्राण आहे त्याला म्हणू समष्टी प्राण. आणि या भगवंताचंच नाव काय आहे? तर म्हणतात हिरण्यगर्भ. देवाचंच नाव आहे हिरण्यगर्भ. चैतन्य जेव्हा या समष्टी सूक्ष्म शरीराशी तादात्म्य करतं, तेव्हा चैतन्याचं नाव होतं देव आपण म्हणतो किंवा ईश्वर, हिरण्यगर्भ. यालाच शास्त्रांमध्ये ब्रह्मा म्हटलेलं आहे, प्रजापती म्हटलेलं आहे. याला इथेच म्हटलेलं आहे हिरण्यगर्भ. हिरण्य म्हणजे सुवर्ण, सोना, स्वर्ण. आणि गर्भ म्हणजे तर गर्भ. पण गर्भाचा अर्थ एक असतो स्वरूप, स्वरूप सुद्धा असतो. म्हणजे आणि हिरण्याचा अर्थ आहे ज्ञान. सोन्यामध्ये जशी चमक आहे, त्याचप्रमाणे ज्ञानामध्ये सुद्धा एक तेज आहे. ज्ञानाचं तेज असतं. तर हिरण्यगर्भाचा अर्थ असतो ज्ञानस्वरूप असं ते अर्थ. म्हणजे हिरण्यगर्भ जड वस्तू नाहीये, परमात्मा जड नाहीये, देव जड नाहीये, चैतन्य. तर ज्ञानस्वरूप असा हिरण्यगर्भ. आणि समष्टी बुद्धी याला म्हणा किंवा समष्टी मन म्हणा म्हणा, भगवंताची जी उपाधी आहे समष्टी बुद्धी. समष्टी बुद्धीचा अर्थ काय? लक्ष देऊन ऐका. समष्टी बुद्धी म्हणजे अशी बुद्धी जी समष्टीशी जुळलेली आहे. आणखीन आपल्याला जी बुद्धी मिळालेली आहे ती त्या समष्टी बुद्धीपासूनच मिळाली. भगवंताची जी बुद्धी आहे ती जणू काही एक मोठं पॉवर हाऊस आहे. हां. आणि तसं वीज सगळ्या घरांमध्ये आहे. तर एक त्याचं स्टोरेज असलं पाहिजे. सप्लाय आपल्याला येत आहे तर जरूर कुठेतरी एक त्याचा भांडार असावा. सगळ्यांमध्ये ही बुद्धी आली कुठून? तर म्हणे समष्टी बुद्धी. तर आपली बुद्धी त्या समष्टी बुद्धीपासून आलेली आहे. आणि हे पहा, म्हणून जर ही व्यष्टी बुद्धीनी जर समष्टी बुद्धीचं ध्यान केलं, आधी मी हा विषय सांगितलेला आहे. म्हणजे भगवंताशी एकरूप जर आपण झालो, भगवंताची आराधना, त्याचं ध्यान केलं, तर आपली बुद्धी आणखीन वाढेल. कारण तो आशीर्वाद दिले, तो कृपा करेल. म्हणून मी मागे सांगितलं होतं, की जेवढे संत आहेत त्यांची बुद्धी किती तीक्ष्ण, सूक्ष्म असे विचार त्यांच्या बुद्धीमध्ये येतात, ते वाचून येऊ नाही शकत. तर समष्टी बुद्धी, त्यांचं मन इतकं सुंदर असतं, कारण समष्टी मनामध्ये रागद्वेष नाही, विकार नाहीये. समष्टी मनाशी जर आपण जुडलो, तर आपलं मन सुद्धा सुंदर होतं. म्हणूनच म्हणतात देवाची कथा, लीला जर आपण ऐकली, तर आपल्या मनामध्ये शुद्धी येते. त्याचप्रमाणे आपली ऊर्जा, शक्ती सुद्धा वाढते, जर आपण समष्टी प्राणाशी एकरूप झालो. तर समष्टी बुद्धी भगवंताची ही उपाधी आहे. आणखीन ती आपल्यापासून पूर्णपणे एकदम वेगळी नाहीये. त्याला आपण पुढे म्हणू भेदाभेद आहे. आपली बुद्धी आणि भगवंताची बुद्धी दोघांमध्ये फरक आहे, भेद आहे. पण अगदीच वेगळी आहे असं नाही. आपण त्या बुद्धीशी आपल्याला जोडू शकतो. पुढे आपण पाहू ते. आता
भगवंताचं हे जे नाव झालेलं आहे, समष्टी बुद्धीशी युक्त होऊन, समष्टी सूक्ष्म शरीराशी जेव्हा चैतन्य युक्त होतं, तेव्हा त्याला हिरण्यगर्भ म्हणतात किंवा त्याला सूत्रात्मा म्हणतात किंवा त्याला प्राण म्हणतात. हे तिन्ही नावं त्या हिरण्यगर्भाचीच आहे, भगवंताचीच आहे. म्हणून पुढे पहा, सूत्रात्मा आणिक प्राण आहे दोन नाव, हिरण्यगर्भाचे जाण वेदशास्त्रे. हिरण्यगर्भाचं नाव आहे सूत्रात्मा. सूत्र म्हणजे असतो दोरा. जसं त्या दोऱ्यामध्ये आपण काय हं, जसं दोऱ्याची माळ किंवा हार आपण बनवतो, तर दोरा ओवलेला असतो. त्याचप्रमाणे भगवंत आपल्या सगळ्या शरीरांमध्ये जणू काही दोऱ्याप्रमाणे ओवलेला आहे. म्हणून देवाचं एक नाव आहे अंतर्यामी. या हिरण्यगर्भाचं एक नाव आहे अंतर्यामी. सगळ्यांमध्ये तो बसलेला आहे. गीतेमध्ये म्हटलेलं आहे, ईश्वर सर्वभूतानां हृद्देशे अर्जुन तिष्ठती. सगळ्यांच्या हृदयामध्ये सूत्राप्रमाणे. आणि त्याचंच एक नाव आहे प्राण. प्राण म्हणजे त्याच्यामुळेच आपण काही हालचाल करत आहोत. जर त्याची सत्ता नसेल आपल्या जीवनामध्ये, तर हालचाल करू शकत नाही. या प्राणाला समष्टी प्राण सुद्धा आपण म्हणू शकतो. तर हिरण्यगर्भ, सूत्रात्मा, अंतर्यामी हे सगळे भगवंताचे नाव आहे. आणि वेदांमध्ये हे आलेलं आहे. हे नावं आलेले आहे. हिरण्यगर्भ अग्रे कोण होता तर म्हणे हिरण्यगर्भ. तेथूनच ही सृष्टी सगळी आली. अशा या भगवंताचे हे नाव झालेले सूक्ष्म शरीराचं जुडून जेव्हा चैतन्य होतं तेव्हा त्याचं हे नाव. आता इथे म्हणतात की पहा, तैजस आणखीन हिरण्यगर्भ यांचा संबंध कसा आहे? तैजस म्हणजे आता मी सांगितलं, जेव्हा व्यष्टी सूक्ष्म शरीराशी मी जुळलेलो असतो तेव्हा माझं नाव होतं तैजस. समष्टी सूक्ष्म शरीराशी चैतन्य जोडलेलं आहे तर हिरण्यगर्भ. आता ह्या दोघांमध्ये काय संबंध आहे? तर उदाहरण इथे दिलेलं आहे. जैसे वृक्ष आणि वनाचा, तैसा तैजस आणि हिरण्यगर्भाचा संबंध आहे दोघांचा भेदाभेद. परत, जैसा वृक्ष आणि वनाचा, तैसा तैजस आणि हिरण्यगर्भाचा संबंध आहे दोघांचा भेदाभेद. आता पहा, वृक्ष आणखीन वन, झाड आणखीन वन यांचा संबंध पहा कसा आहे. या दोघांना काय आपण म्हणू शकतो का की दोन्ही पूर्णपणे भिन्न आहे? जर वन आणखीन वृक्ष पूर्णपणे भिन्न असते, तर काय वनाला जर आपण पूर्णपणे काय जाळून टाकलं तर वृक्ष राहिले असते, कारण भिन्न आहे, वेगळे आहे. जेव्हा वन जळतं म्हणजे अरण्य किंवा जंगलाला आग लागते, वणवा म्हणतो ना, मग काय झाडं तिथे राहतात का? नाही राहत. म्हणजे वनामध्ये आणि झाडांमध्ये काय अभेद आहे. एका दृष्टीने अभेद आहे. अच्छा, दुसऱ्या दृष्टीने भेद आहे. भेद कोणत्या दृष्टीने? तर वृक्ष तर एक 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 अंश आहे, फक्त एक एक अवयव आहे. आणि वृक्षाचा जो स्वभाव आहे आणि वनाचा जो स्वभाव आहे त्याच्यामध्ये किती फरक आहे. मी मागे सुद्धा सांगितलं होतं, वनामध्ये आपण भटकू शकतो, वृक्षामध्ये भटकू शकत नाही. वृक्षामध्ये आपण चढू शकतो त्या झाडावर, पण वनामध्ये चढू नाही शकत. तर एकेका दृष्टीने पाहिलं तर भेद आहे, पण समष्टीच्या दृष्टीने पाहिलं तर अभेद आहे. म्हणजे पहा, वृक्षाचं स्वतंत्र काय म्हणतात अस्तित्व नाहीये. म्हणजे ही जी व्यष्टी बुद्धी आहे, समष्टीशिवाय राहू नाही शकत. तर समष्टी बुद्धी नसेल तर व्यष्टी बुद्धी राहणार नाही. जर जंगलच नसेल तर मग झाड कुठे राहील? म्हणून अभेद आहे. तर एका दृष्टीने पाहिलं तर अभेद आहे, दुसऱ्या दृष्टीने पाहिलं तर भेद आहे. म्हणून भेद आपण म्हणतो, माझी तर बुद्धी अल्प बुद्धी आहे, त्याची तो सर्व शक्ती आहे. या दृष्टीने भेद आहे. पण
आपण असं म्हणू, की मी त्याच्याशिवाय राहू शकतो, ही बुद्धी त्याच्याशिवाय राहू शकते, तर म्हणे असं नाही. त्याच्या कृपेमुळे, त्याच्या आशीर्वादामुळे आपल्याला जे ज्ञान आहे ते थोडंसं मिळालेलं आहे. तर आपण आता उद्या पाहू भेदाभेद संबंध काय आहे आणि पुढचं स्थूल शरीराबद्दल उद्या आपण त्याचा विचार करू. आज इथेच थांबतो. सर्वजण वेदांत बोध ऐकत आहे. मला फार आनंद होत आहे. अ, सर्वांना हरी ओम.